काय काय केलं होतं आपण आतापर्यंत ते थोडं रिकॉल करू आणि लगेच इन्स्टॉलेशनला सुरुवात करू. ठीक आहे. सो येस, कुबरनेटीज बद्दल आपण लर्न करतोय आणि कुबरनेटीज मध्ये सर्वात आधी आपण काय कशासाठी यूज करणार ते बघितलंय. ठीक आहे. सो यामध्ये Kubernetes is nothing but open source container management platform that automates the deployment scaling. हे ऑलरेडी मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. सिम्पली रीड करूनही तुम्ही अंडरस्टूड करू शकता. ठीक आहे. ओरिजिनली डेव्हलप्ड बाय गुगल. येस, हे पूर्ण इन्फॉर्मेशन ऍक्च्युली कुठून आलेली आहे तर विकिपीडिया वरून आहे. फक्त त्याचे काही व्हॅलिड पॉइंट्स मी ते काढलेले आहेत. तर येस, तुम्हाला पण डॉक्युमेंटेशन्स कसे यूज करायचे ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. सो या छोटीशी याची डेफिनेशन आहे. कुबरनेटीज नथिंग बट अ ओपन सोर्स कंटेनर मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म and yes, management container application. It originally developed by Google, maintained by now क्लाउड नेटिव्ह कम्प्युटिंग फाउंडेशन. आता यामागची थोडी हिस्ट्री पण आपण बघितलेली आहे की कसं क्लाउड नेटिव्ह कम्प्युटिंग फाउंडेशनला डोनेट करण्यात आलं आहे कुबरनेटिव्ह. सो हिस्ट्रीमध्ये सिम्पल आपण बघितलंय की एक बॉग नावाचा टूल जो गुगलने इंटरनल अप्लिकेशन कॉम्प्लेक्स अप्लिकेशनला हँडल करण्यासाठी क्रिएट केला होता. बट येस, सेम जो इशू गुगलला होता तोच इशू कोणाला येतोय तर बाकी सगळ्या कंपन्यांना यायला लागला. आणि याची बाकी सगळ्या कंपन्यांनी अप्रोच कोणाला केलं तर NIST ला अप्रोच केलंय. त्यानंतर yes, so Google studied all issues related to the workload management, and then त्यानंतर गुगलने NIST आणि लिनक्स फाउंडेशन सोबत मिळून क्युबरनेटीजला 2014 मध्ये काय केलंय, ओपन सोर्स केलंय. ओके. अँड नाव क्लाउड नेटिव्ह कम्प्युटिंग फाउंडेशन त्याची देखरेख करतीये. येस, काय बेनिफिट्स आहे तर ऑटो स्केलिंग, लोड बॅलेन्सिंग, इंटरनल कनेक्टिव्हिटी, ह्या सगळे जे काही आपल्याला कंटेनर मॅनेजमेंट डॉकर थ्रू जे करता येत नाहीये ते सगळ्या गोष्टी आपण इथे कुबरनेटीज थ्रू मॅनेज करू शकतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केल्या आहेत. ठीक आहे. देन त्यानंतर कुबरनेटीजचं आर्किटेक्चर आपण बघतोय. कुबरनेटीजच्या आर्किटेक्चर मध्ये आपल्याला काय काय आवश्यकता आहे. वाय कुबरनेटीज इज यूज्ड. येस, जे आता आपण डिस्कस केलं आहे तेच इथे लिहिलेलं आहे. देन कुबरनेटीज आर्किटेक्चर मध्ये आपण बघितलं आहे की येस, मास्टर आणि मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर यामध्ये कसं काम होणार आहे. मास्टर मध्ये कोणते कंपोनंट्स, इम्पॉर्टंट कंपोनंट्स, API सर्व्हर, शेड्यूलर, कंट्रोलर मॅनेजर आणि ETCD. API server, API server, what is it? API server? API server is nothing but a simple overall communication system in the cluster. Yes, right? आठवतंय का सगळ्यांना? आवाज येतोय क्लिअरली? शेड्यूलर आवाज येतोय का, कन्फर्म करा. हो सर. ओके, कूल. सो येस, शेड्यूलर काय करतोय तर शेड्यूलर इज नथिंग बट अ शेड्यूल द पॉड. सी, पॉड शेड्यूल करायचं काम कोणाचं आहे तर शेड्यूलरचं आहे. आणि येस, पॉड ऍक्टिव्ह आहे की नाही आहे ते चेक करायचं काम क्युबलेटचं असते. आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. कंट्रोलर मॅनेजरचं काम असणार आहे ऍक्च्युअल स्टेट, म्हणजे रिक्वायरमेंट किती आहे आणि आता सध्या किती आहे. ऍक्च्युअल स्टेट वर्सेस डिझायर स्टेट. डिझायर स्टेटची इन्फॉर्मेशन कंट्रोलर मॅनेजर कडे असणार. कंट्रोलर मॅनेजर कंटिन्युअस बेसिसवर चेक करत असतो की आपल्याला रिक्वायरमेंट किती आहे आणि आता सध्या किती आहे. आणि त्यानुसार तो शेड्यूलरकडे मेसेज पास करणार आणि तो मेसेज जाणार कोणा थ्रू तर API सर्व्हर थ्रू. ओके. सो दिस इज नथिंग बट अ नॉर्मल workflow, all done by API server. And yes, etcd, what is etcd? So it is nothing but a database that contains whole statistics about the work inside the cluster. ठीक आहे. पूर्ण की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये तो इन्फॉर्मेशन आपल्याजवळ ठेवेल. पूर्ण स्टेटस रिलेटेड इन्फॉर्मेशन्स ETCD मध्ये आपल्याला मिळेल. Okay, so this is nothing but your master, Kubernetes master. And then about worker node having these components
that makes it workable as a worker node. Okay, so here सर्वात आधी क्यूबलेट बद्दल बोलू आपण. क्यूबलेट काय करतो तर मेसेज रिसीव्ह करतो, जे शेड्यूलरने शेड्यूल केलाय तो मेसेज क्यूबलेट कडे येणार एपीआय सर्व्हर थ्रू. क्यूबलेट एक्सेप्ट करतो आणि चेक करतो पॉड्स रनिंग आहेत की नाही आहे. ठीक आहे. देन पॉड्सची रिक्वायरमेंट असेल, शेड्यूलरने शेड्यूल केला असेल तर क्यूबलेट तो मग पॉड क्रिएट करायला सुरुवात करतो. ओके, सो कम्प्लीट मॉनिटरिंग ऑन पॉड क्यूबलेट करणार. देन त्यानंतर आपण काय करतोय तर क्यूब प्रॉक्सी, सॉरी, येस, कंटेनर इंजिन, डॉकर इथे लिहिलेलं आहे, डॉकर आहे. सो कंटेनर इंजिन काय करणार तर त्या पॉडच्या आतमध्ये कंटेनर, ऍक्टिव्ह कंटेनर आहेत की नाही आहे ते चेक करत असतो. नसेल तर क्रिएट करणार. ठीक आहे. दिस इज पॉड इज नथिंग बट अ सिम्पल कवरिंग ओव्हर द कंटेनर. ओके, आपण एवढं बघितलेलं आहे. आतापर्यंत आपण कंटेनर मध्ये काम केलेलं आहे. कंटेनरला आयपी असाइन व्हायचा, बट आता कोणाला असाइन होणार आयपी? पॉडला असाइन होणार. ठीक आहे, एवढं बघितलं होतं आपण. देन त्यानंतर आणखी कशाचं आहे, क्यूब प्रॉक्सी हे काय करणार तर हे करणार तुमचं काम त्यांच्यामध्ये या पॉड्सला आयपी ॲड्रेसेस वगैरे प्रोव्हाइड करायचं काम. तो हा बेसिक एक सिम्पलचा आर्किटेक्चर आपण बघितलेला आहे. काहीही कठीण इथे नाही आहे. फक्त येस, तुम्हाला प्रत्येक कंपोनंटचं यूज केस माहिती पाहिजे, त्याचं काय कशा पद्धतीने वर्किंग करणं आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. एवढं झालं होतं आपलं. देन त्यानंतर येस, एक्सप्लेनेशन ऑलरेडी इथे मी लिहिलेलं आहे भरपूर सारं. Okay, and then now we are talking about objects. Kubernetes objects. So सर्वात आधी फर्स्ट ऑब्जेक्ट आहे आपला पॉड ऑब्जेक्ट. ठीक आहे. पॉड ऑब्जेक्ट आपण बघितला, डिप्लॉयमेंट, स्टॅटफुल सेट, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे इन डिटेल मध्ये, त्यांच्यावर काम करणार आहोत आपण. पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे तर येस, एक क्लस्टर क्रिएट करावं लागेल, ज्यामध्ये आपण काय करू तर वर्किंग करू. सो येस, एक आहे आपल्याला मिनीक्यूब एन्व्हायरमेंट. मिनीक्यूब एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला काय रिक्वायरमेंट आहे, कशा पद्धतीने आपण काम करणार, प्रॅक्टिस पर्पजसाठी. क्युबरनेटिसची जर प्रॅक्टिस करायची असेल तर मिनीक्यूब यूज केला जातो. का? कारण जर नॉर्मल एन्व्हायरमेंट तुम्ही क्रिएट करतो म्हटलं AWS वर, क्युबरनेटिस, सो यामध्ये तुम्हाला EKS सर्व्हिस यूज करावी लागेल, जी की कॉस्टली जाते थोडी. आणि जेव्हा हा क्लस्टर क्रिएट करणार तेव्हा भरपूर सारे रिसोर्सेस क्रिएट होतात. रिसोर्सेस क्रिएट होणार म्हणजे त्याला कॉस्टिंग लागणार. सेपरेट VPC, सेपरेट इन्स्टन्सेस, सेपरेट डेटाबेस, सेपरेट S3 बकेट, सॉरी, व्हॉल्यूम्स. सो प्रत्येक रिसोर्स इथे जो पण क्रिएट होईल त्या थ्रू तुम्हाला चांगली कॉस्टिंग येऊ शकते. सो येस, EKS फॉर प्रॅक्टिस पर्पज इज नॉट गुड वन. हां, बट एखाद्या दिवशी तुम्ही यूज करून यावर प्रॅक्टिस करू शकता. सो येस, हे क्रिएट कसं करायचं तर मोस्टली यूज केल्या जाते टेराफॉर्म क्रिएट करण्यासाठी, क्लस्टर क्रिएट करण्यासाठी. सो येस, तुम्ही तुमच्या टास्कमध्ये लिहा हाऊ टू क्रिएट EKS क्लस्टर युजिंग टेराफॉर्म. आला का क्वेश्चन? तो तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोट करा आणि EKS क्लस्टर क्रिएट करायचा कसा टेराफॉर्मने ते ट्राय करा. झालं, स्क्रिप्ट रेडी राहील तर मला सांगा, आपण डिस्कस करू त्यावर. ठीक आहे. तो एक झाला. क्लाउडमध्ये AWS मध्ये आपल्याकडे EKS आहे, तसंच अजूरमध्ये अजूरमध्ये काय आहे, अजूर क्युबरनेटिस सर्व्हिस. अँड देन GKS म्हणजेच गुगल कुबरनेटिस इंजिन आहे, GKE आहे तिथे. ठीक आहे. देन एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे किलर कोडा, जो की मी काल पण सांगितलेला आहे डेमो. ठीक आहे. सो लेट्स सी किलर किलर कोडा प्लेग्राउंड. ठीक आहे. सो किलर कोडा मध्ये इथे तुम्हाला प्लेग्राउंड मिळेल. यामध्ये सिम्पली लॉग इन ठेवायचं, गिटहब किंवा गिटलॅब दोनपैकी एक. हा सिंगल 79 थ्रू लॉग इन करेल.
गिटहब थ्रू लॉग इन करतोय बिकॉज इथे ह्या टॅबमध्ये माझ्याकडे गिटहब अवेलेबल आहे, लॉग इन आहे, तर तो ऑटो कॅप्चर करतो क्रेडेन्शियल्स. सो हा एक छोटासा एन्व्हायरमेंट मिळतो तुम्हाला प्रॅक्टिस पर्पजसाठी. सो येस, याची इन्फॉर्मेशन पण इथे दिलेली आहे. दिस प्लेग्राउंड विल ऑलवेज हॅव द लेटेस्ट क्युबेडियम कुबेरटीज वर्जन अ फ्यू वीक्स आफ्टर रिलीज. ठीक आहे. आता यामध्ये होते काय, क्युबेडियम म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. क्युबेडियम म्हणजे यामध्ये नेहमी मास्टर नोड वेगळा असेल आणि स्लेव्ह नोड वेगळा असेल. हा असतो क्युबेडियम एन्व्हायरमेंट, ज्यामध्ये एक मास्टर आणि एक स्लेव्ह नोड आवश्यक आहे म्हणजे आहे. ठीक आहे. दिस इज नथिंग बट अ क्युबेडियम एन्व्हायरमेंट, जो तुम्ही EKS क्लस्टर म्हणजेच इथे सुद्धा तोच एन्व्हायरमेंट तुम्ही क्रिएट करता. ओके. आणि दुसरा एन्व्हायरमेंट म्हणजेच एक सिंगल क्लस्टर असते, जो की आपण समोर प्रॅक्टिससाठी यूज करू शकतो. मिनी क्यूबवाला, जो येस मी इथे तुम्हाला हा सांगणार आहे. मिनी क्यूब. ठीक आहे. हा सिंगल क्लस्टर असतो, एक सिंगलचा कंटेनर असेल आणि त्यामध्ये कंट्रोल प्लेन आणि त्यामध्येच स्लेव्ह नोड. ओके, असं असणार आहे. ठीक आहे गाईज, एक सेकंड. हॅलो. हां, हॅलो, आवाज येतोय? हॅलो हॅलो. हो सर, हो. ओके. ठीक आहे, चलो स्टार्ट करते. कुठपर्यंत होतं आपलं? येस, कुबेरटीज आणि किलर कोडाचा तुम्हाला प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने यूज करायचा आहे ते बघायचं आहे. ठीक आहे. क्युबेडियम एन्व्हायरमेंट कसा करणार काम आपण ते बघितलं, आणि त्यानंतर एक आहे आपला मिनी क्यूब, तो मिनी क्यूब इन्स्टॉलेशन कसं काम करणार ते नंतर न बघू. सध्या किलर कोडावर आपण काय करणार आहोत, तर बेसिक कमांड्स कशा रन करायच्या ते बघू. आता हा वर्क करतोय, कधी कधी हा काम करत नाहीये. सो येस, वी हॅव अ चान्स टुडे टू लुक फॉर कपल ऑफ कमांड्स. ठीक आहे. तर इथे चेक करा. सिम्पली आपल्याला जर कंप्लीट ऑब्जेक्ट्स बघायचे असेल तर इथे कमांड यूज करणार आपण क्यूबसीटीएल. हा, जर तुम्हाला Kubernetes वर काम करायचं असतं तर सिंपल कमांड यूज करणार तुम्ही क्यूबसीटीएल. कोणती? क्यूबसीटीएल रिक्वायरमेंट आहे. आणि बेसिकली तुम्ही जिथे पण इथे EKS क्लस्टर किंवा कुठेही मिनी क्यूब क्रिएट करा, त्यामध्ये तुम्हाला हे इन्स्टॉलेशन करावं लागेल. बट इथे जो आहे हा एन्व्हायरमेंट ऑलरेडी भरपूर गोष्टी इथे ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहेत. क्यूबसीटीएल, डॉकर,
डॉकर पण असणार आहे यामध्ये. ओके. इवन गिट पण असेल. ओके. देन kubectl पण अवेलेबल असणार. येस, वर्जन V आहे बहुतेक. आय डोंट नो व्हॉट इज इट. kubectl आहे अवेलेबल, म्हणजेच याचे पूर्ण कमांड्स दिसत आहेत. -v किंवा काही वेगळं असेल यामध्ये. -v तर नाहीच राहत, कारण कमांड आहे. ठीक आहे. सो ह्या भरपूर साऱ्या गोष्टी ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहेत. हा प्री पॅक्ड एक एन्व्हायरमेंट ज्यामध्ये तुम्ही वर्क करू शकता क्युबरनेटीज रिलेटेड. बट जर का बाकीच्या बाकीच्या एन्व्हायरमेंट मध्ये बघणार, जसं EKS मध्ये किंवा मिनी क्यूब मध्ये, तर तिथे तुम्हाला ते स्वतःहून इन्स्टॉल करावे लागेल. ओके. सो सिंपल. kubectl ही कमांड आपल्याला यूज करायची आहे. इथे याचा एलियास पण असतो के करून. ठीक आहे. एलियास माहिती आहे कमांड तुम्हाला? एलियास के इक्वल्स टू kubectl. तर हा आपल्याला क्रिएट करायची गरज नाही आहे. सिम्पली इथे ॲज अ के यूज करू शकतो. ठीक आहे. kubectl गेट कमांड्स लक्षात घ्या. आता आपल्याला चेक करायचं आहे की आपण इथे किती नोड्स वर काम करतोय. सो सिंपल गेट नोड्स. ओके. सो हिअर इट इज. एक आहे आपला कंट्रोल प्लेन. म्हणजेच हा कोण असणार आहे? कंट्रोल प्लेन कशात असतं? तर मास्टर नोड. ओके. हा कोण आहे? तर आपला मास्टर नोड आहे. आणि नोड 01 म्हणजेच हा आहे आपला स्लेव्ह नोड. ठीक आहे. दोघांचे स्टेटस आहे रेडी. रोल येस याचा नन मध्ये दिलाय. बट हा कोण आहे? कंट्रोल प्लेन. 30 days ago जो केलेला कोड, हा जो एन्व्हायरमेंट बनलेला असणार आहे 30 days ago मध्ये बनलेला आहे. आणि वर्जन याचा 1.32.1. येस. kubectl जेव्हा तुम्ही यूज करताय तर क्युबरनेटिसचा लेटेस्ट वर्जन यूज करणे आवश्यक आहे. स्टेबल वर्जन ऍक्च्युली. ओके. लेटेस्ट मध्ये तर बीटा वर्जन वगैरे असतो. तर येस, तुम्ही एक स्टेबल वर्जन इन्स्टॉल करणार. ओके. सध्याच्या कंडिशनला कोणता वर्जन चालू आहे? तर 1.32.1. एवढं कळलं गाईज? एवढं समजलं का? सांगा. हॅलो. सर. हं? आवाज येतोय हो. प्रॉपर? आहे, आहे. ओके. मग ठीक आहे. सो येस, यामध्ये आता एखादा पॉड कसं रन करायचं, त्या पॉड मध्ये कंटेनर कसा क्रिएट होणार. तर येस, कंटेनर क्रिएट आपण नाही करणार. आपण सिम्पली पॉड क्रिएट करणार. त्यामध्ये कंटेनर क्रिएट करायचं काम डॉकरचं असणार आहे. आणि डॉकर इथे ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. ठीक आहे. तो कंटेनर क्रिएट करायचा असेल तर सॉरी, पॉड क्रिएट करायचं. इथे आपल्याला पॉड बोलायचं आहे. तर पॉड क्रिएट करायचं असेल तर सिंपल एक कमांड kubectl रन आणि पॉडचं नाव द्यावं लागेल. ठीक आहे. पॉडचं नाव लेट्स कन्सिडर करा माय पॉड असं नाव लिहितोय. आता हा पॉड मध्ये कंटेनर कोणत्या इमेजचा पाहिजे? nginx पाहिजे, httpd पाहिजे, तर हायफन हायफन इमेज घ्यावं लागतं आपल्याला. ठीक आहे. एकतर इक्वल्स टू द्या, अदरवाइज सिम्पली httpd असं काहीतरी लिहा. दोन्ही वेने तुम्ही इथे देऊ शकता. nginx सॉरी m झाला, nginx. ठीक आहे. येस, वन मोर हायफन हायफन port एखाद्या पोर्ट नंबरवर याला एक्सपोज करायचं, सॉरी एखाद्या पोर्ट नंबर याला असाइन करायचा असेल तर तो पोर्ट नंबर पण इथे देऊ शकतो. बट येस, ते नंतर न बघू. सिम्पली याला एक्झिक्यूट करा. सी, इथे दिसतोय तुम्हाला अ पॉड. काय क्रिएट केलं तुम्ही? तर पॉड क्रिएट केलं. कोणता? तर माय पॉड क्रिएटेड. ओके. हे समजून घेणे आवश्यक आहे. आता पॉड क्रिएट तर झालाय, बघायचं कसं? kubectl गेट ही कमांड आहे. काहीही तुम्हाला चेक करायचं असेल, लिस्ट करायचं असेल, तर काय? गेट कमांड. ओके. हे लक्षात ठेवा. सो पॉड्स एंटर. सो येस, दिस इज नथिंग बट युअर पॉड, माय पॉड. आता हा पॉड एकच असतो. आता या इमेज कडे लक्ष द्या. इथे बघा रेडी 1
वन ऑफ वन. तर इथे इमेज कडे जेव्हा तुम्ही लक्ष देणार तेव्हा तुम्हाला समजेल की यार इमेज मध्ये काय असते ऍक्च्युली. कुठे गेलं ते आपलं, हा, इथे लक्ष द्या. पॉडच्या आतमध्ये मल्टिपल कंटेनर्स पण असू शकतात. 1 2 3 करेक्ट आहे का? ठीक आहे. सो म्हणून इथे काय दिलेलं आहे त्यांनी की बाबा या पॉडच्या आतमध्ये एकच कंटेनर आहे आणि तो रेडी कंडिशन मध्ये आहे. या पॉडच्या आतमध्ये दोन कंटेनर असते तर दोन काउंट आला असता आणि दोन पैकी दोन्ही रेडी असेल तर दोन, 2 on 2. दोन पैकी एक रेडी असेल तर 1 on 2, 1 of 2. अंडरस्टूड आहे ही कंडिशन? समजलं? ठीक आहे. स्टेटस काय आहे तर रनिंग, हा पॉड रनिंग स्टेटस आहे. रिस्टार्ट झाला का? अजून नाही झालाय. ठीक आहे. आणि येस 29 seconds यू कॅन सी इन डिटेल -o वाईट. सो हे थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. ह्या एवढ्या चार हे जे दिसत आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता एवढी इन्फॉर्मेशन जास्त मिळतीये. त्याचा IP ऍड्रेस, कोणत्या नोडवर वर्किंग आहे बघा. नोड 1 वर हा एक्झिक्यूट झालेला आहे. नोड 1 वर रन करतोय. बट येस इथे कधी कधी काय होतं जेव्हा आपण चार पॉड क्रिएट केले, 4 5 पॉड क्रिएट केले तर 4 पॉड क्रिएट होणार यावर आणि एखादा पॉड क्रिएट होतो कंट्रोल प्लेनवर, जस्ट टू मेंटेन बॅलेन्स. बाकी काही इथेच होतो फक्त, बट आपल्या मेन एन्व्हायरमेंट मध्ये होत नाही इकडे. ठीक आहे. हा, हे समजलं आता. नोड कोणत्या नोडवर क्रिएट झालाय. नॉमिनेटेड नोड म्हणजे जर आपण एखादा स्पेसिफिक नोड, आता सध्या तर एकच आहे, बट आपल्याकडे 4 5 नोड असले आणि त्यापैकी एखादा पर्टिक्युलर नोड वरच आपल्याला हा पॉड क्रिएट करायचा आहे, जसं नोड 1 नोड 2 नोड 3. बट आपली रिक्वायरमेंट आहे की हा जो पॉड आहे नोड 3 वर एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. सो येस तिथे नॉमिनेटेड नोड मध्ये नोड 3 आलं असतं. इथे सुद्धा नोड 3 आणि इथे सुद्धा नोड 3 आलं असतं. ओके. तो स्पेसिफिक आपण नोड दिला असता या पॉडला रन करण्यासाठी. सो रेडीनेस गेट्स, ठीक आहे. यामध्ये रेडीनेस आपण बघू शकतो. पॉड्स मध्ये किती कंटेनर्स रनिंग आहेत त्या रिलेटेड तो इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. इथपर्यंत काही इश्यू? ओके. सो पॉड्स, एक सिंपलचा पॉड कसा क्रिएट करायचा हे तुम्हाला आता अंडरस्टूड झालेलं आहे. या पॉडला तुम्ही कर्ल करू शकता. कर्ल 192 168 192.168.1.4. See, nginx is now running. इवन नाव याला तुम्ही ऍक्सेस पण करू शकता. याच्यामध्ये एक पोर्शन असतो पोर्ट्स, ट्रॅफिक अँड पोर्ट्स. ठीक आहे. ट्रॅफिक अँड पोर्ट्स. कोणता पोर्ट नंबर आहे? आपल्याला पोर्ट नंबर अजून अलाउड झालेलाच नाहीये. सो आता याला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला दुसरा कुबरनेटिसचा ऑब्जेक्ट यूज करायचा असतो, तो म्हणजेच सर्व्हिस. कोणता ऑब्जेक्ट? सर्व्हिस ऑब्जेक्ट. ठीक आहे. इथे सर्व्हिस मध्ये लिहिलेलं नाहीये. सो आय थिंक आय एम हॅव्हिंग इन हिअर सर्व्हिस ऑब्जेक्ट सर्व्हिस. येस येस. सर्व्हिसेस मध्ये 3 सर्व्हिसेस असतात. तर येस आपल्याला जर इकडे चेक करायचं असेल, बाय डिफॉल्ट क्लस्टर आयपी ही सर्व्हिस ऍक्टिव्ह असते. बाय डिफॉल्ट क्लस्टर आयपी ही सर्व्हिस ऍक्टिव्ह असते. जर तुम्ही इथे चेक केलं, आयपी, हा जो आयपी असाइन होतो हा युजिंग क्लस्टर आयपी ने याला मिळतो. ठीक आहे. सो सिंपल आता आपल्याला नोटपोड ही सर्व्हिस यूज करावी लागेल फक्त त्याला एक्सपोज करण्यासाठी. आता एक्सपोज कसं करायचं तर kubectl expose एक्सपोज. ओके. कमांड कोणती आहे? एक्सपोज पॉड माय पॉड
ठीक आहे. आणि यासाठी आपल्याला हायफन हायफन टाईप कोणत्या सर्व्हिसवर करायचं आहे तर हे ते द्यावं लागेल. आणि नोड ODE नोड PORT पोर्ट. नोड पोर्ट. I'm missing something. Expose. Let's see. मी काहीतरी ऑप्शन चेंज ऑप्शन मध्ये मिस केलेलं आहे. सो एखादी कमांड चेक करू आपण एक्सपोज वाली. एक्सपोज कमांड कुठे लिहिलेला आहे का मी? डिस्क्राइब पॉज. ओके नॉट हिअर. ते जरा कॉम्प्लेक्स मध्ये लिहिलेलं आहे. सो सी this one is nothing but a installation. Yes, expose pod. बरोबर तर लिहिलेलं आहे expose expose pod pod name hyphen hyphen time equals to node port. So always expose pod name hyphen hyphen type equals to service. अच्छा ओके. हायफन हायफन PORT इथे यूज करायला सांगतोय तो. आणि 80 पोर्ट नंबर 80. येस. ठीक आहे. एक्स्ट्रा फ्लॅग अजून यूज करायचा होता आपल्याला हायफन हायफन पोर्ट. तर येस कोणता पोर्ट फॉरवर्ड करायचा आहे तर 80 पोर्ट नंबर फॉरवर्ड करायचा आहे. हे आपण इथे दिलंय. ठीक आहे. kubectl expose pod माय पॉड हायफन हायफन टाईप नोड पोर्ट. आता नोड पोर्ट कोणती सर्व्हिस आहे जे आपल्याला इन्स्टन्सच्या सिक्युरिटी ग्रुपवर याला ऍक्सेस करायला हेल्प करेल. चेक करायचं असेल सर्व्हिसेस कोणत्या आहेत. kubectl गेट गेट कमांड आणि सर्व्हिस एंटर. बघा एक बाय डिफॉल्ट असेल क्लस्टर IP आणि जो आत्ता आपण क्रिएट केला या पॉडला माय पॉडला नोड पोर्ट सर्व्हिस. येस दिस इज नथिंग बट हिज इट्स क्लस्टर IP. क्लस्टर IP काय कशासाठी असते तर इंटरनल कम्युनिकेशन साठी असते. नोड पोर्ट कशासाठी असतो तर एक्सटर्नली ऍक्सेस करण्यासाठी. तर येस 80 पोर्ट नंबरला आपण फॉरवर्ड केलाय 31353. 31353. So now we can see 31353 and let's access it. You can see the welcome to Nginx page. Okay. एक पॉड कसा क्रिएट करायचा आणि त्याला एक्सपोज कसं करायचं हे समजलं गाईज. इथपर्यंत समजलं का? Yes. कुणालाही काही इश्यू असेल तर विचारा. गौरव तिथे काही इश्यू सर्वांना समजलेला आहे. ठीक आहे. सो लेट्स मूव फॉरवर्ड. आता हे जे काही मी इथे लिहितोय जसं काही हायफन हायफन टाईप नोट पोर्ट नोटचा N कॅपिटल आणि P कॅपिटल इथे लिहिलेलं आहे. हे मी माझ्या मनाने लिहिलेलं नाही आहे. हे पूर्ण ऑब्जेक्ट्स आहेत क्युबरनेटिसचे ऑब्जेक्ट्स. आणि याची इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची असेल तर kubectl API हायफन रिसोर्सेस. ओके. कोणती कमांड आहे? API हायफन रिसोर्सेस या कमांडने तुम्ही कंप्लीट ऑब्जेक्ट्स बघू शकता की कुबेरनेटिस मध्ये कोणते कोणते ऑब्जेक्ट्स आहेत जे आपण यूज करू शकतो किंवा येस कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कामासाठी त्याचा यूज होईल.
सो येस, यामध्ये भरपूर सारे आहेत, त्यापैकी आपण बघतोय आता सध्या पॉड कसा क्रिएट केला आणि सर्व्हिस कशी केली आहे यूज. सो इथे बघा पॉड्स दिसतील तुम्हाला, दिसतंय पॉड्स. पॉडचा शॉर्टकट यूज करू शकता तुम्ही, PO. येस, इथे शॉर्टकट्स शॉर्ट नेम्स पण दिलेले आहेत जे तुम्ही PO यूज करू शकता. जसं की इथे पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम्स, एवढं मोठं नाव आहे, तर हे एवढं मोठं नाव स्पेलिंग लिहायला खूप वेळ लागेल, किंवा मे बी स्पेलिंग मिस्टेक्स पण होऊ शकतात. तर सिम्पली त्याला तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहू शकता PVC. ओके. सो दिस इज आर नथिंग बट अ शॉर्ट नेम्स. आणि येस, API व्हर्जन्स. आता कोणता API व्हर्जन आपण बघितलेला आहे, डायग्राम्स मध्ये पण आपण बघितलेला आहे की हा काय कशावर काम करतो. API कम्युनिकेशन, API व्हर्जन थ्रू API सर्व्हर थ्रू कम्युनिकेशन होतो. तर व्हर्जन्स कोणता यूज करतात हे सिम्पली इथे दिलेलं आहे. V1 काही आहे, ऍडमिशन रजिस्ट्रेशन, अजून आहे इथे ऍप्स, ऍप्स/V1, ऑथेंटिकेशन/V1. भरपूर सारे इथे व्हर्जन्स याचे दिलेले आहेत. नेटवर्किंग डॉट kTex.io /V1. ठीक आहे. सो हे these are nothing but a versions, API versions as per the requirement. तो ऑब्जेक्ट त्या पद्धतीने वर्जनचा यूज करतो. ठीक आहे, कळलं का? आणि नेम स्पेस. आता नेम स्पेस म्हणजे काय, तर येस, आपण नेम स्पेस हा ऑब्जेक्ट इथे बघितलेला आहे. नेम स्पेस ऑब्जेक्ट बघितलाय का? नेम स्पेस सांगितलं होतं मी तुम्हाला काय करतं, कशासाठी यूज करतो. तर सिम्पली सॅग्रिगेट KTS ऑब्जेक्ट्स फॉर बेटर आयडेंटिफिकेशन. ओके. तो सॅग्रिगेट म्हणजेच काय असणार आहे, तर तुम्ही सिम्पली त्यांचा ग्रुपिंग करता. जसं मार्केटिंग टीमचे जे कंटेनर स्पॉट्स असणार ते सेपरेट असणार, त्याला लागणाऱ्या सगळे सर्व्हिसेस, लोड बॅलन्सर, ज्या काही गोष्टी असेल मार्केटिंगच्या वेगळ्या, सेल्सच्या वेगळ्या. तर येस, सिम्पली त्या ग्रुपिंग साठी आपण इथे नेम स्पेस यूज करणार. ओके. नेम स्पेस आता सध्याच्या कंडिशनला कोणते कोणते अवेलेबल आहे नेम स्पेसेस, हा बघा इथे पण दिसतोय. याचा शॉर्टकट काय यूज करू शकता, NS यूज करू शकता. जर तुम्हाला चेक करायचं असेल, सो एक कमांड आहे तुमच्याकडे, गेट कमांड. क्यूब CTL आता लिहिताना मला त्रास होतो, सिम्पली गेट NS. ओके. नेम सर्व्हिस, नेम स्पेस. सो सध्याच्या कंडिशनला के का यूज केलाय, कारण इथे एलियास बनलेला आहे. ओके. त्यामुळे मी के यूज केलाय. बट येस, दिस इज नथिंग बट अ क्यूब गेट NS नेम स्पेस. फुल नेम लिहा और शॉर्ट फॉर्म, ऑल बोथ आर ओके. नेम स्पेस किती आहेत, तर डिफॉल्ट, क्यूब नोड लीज, क्यूब पब्लिक, सिस्टम आणि दिस वन. आता या नेम स्पेसेस मध्ये काय काय अवेलेबल आहे ते बघायचं असेल, तर सिम्पली गेट ऑल हायफन एन यूज करणार. गेट ऑल हायफन, गेट ऑल मध्येच दिसेल. ओके, ते डिफॉल्ट वाल्या याच्यातलं दिसलं. सो गेट ऑल हायफन एन आणि नेम स्पेस द्यावं लागेल बहुतेक, क्यूब क्यूब पब्लिक, एंटर. पब्लिक मध्ये काहीच नाही आहे, सिस्टम. येस, बघा. तर या जो आपल्याकडे एक सिस्टम वाला हा जो नेम स्पेस आहे, म्हणजे एक ग्रुप आहे, त्या ग्रुप मध्ये काय काय अवेलेबल आहे ते तुम्ही बघू शकता या पद्धतीने. ठीक आहे. कुठे गेली कमांड, सो के गेट ऑल हायफन एन क्यूब सिस्टम, नाव द्यायचं आहे फक्त. ओके. आतापर्यंत जे आपल्याला दिसतंय हे सिंपल आपण डिफॉल्ट मध्ये काम करतोय, तर डिफॉल्ट वाला दिसतंय. बट येस, एखादा सेपरेट तुमचा नेम सर्व्हर, तुम्ही नेम स्पेस बनवलेला असेल, नाही सेपरेट ग्रुप असेल, त्यामध्ये काय आहे, तर एवढे बघा, एवढे सारे पॉड्स अवेलेबल आहेत. सिस्टम वाला आहे हा. सो सी, एक असेल कंट्रोलर,
कंट्रोलर कशासाठी यूज होतो? कंट्रोलर प्लेन इथे आहे, ETCD अवेलेबल आहे, सी API सर्व्हर अवेलेबल आहे, कंट्रोलर मॅनेजर अवेलेबल आहे, क्यू प्रॉक्सी अवेलेबल आहे आणि शेड्यूलर सुद्धा अवेलेबल आहे. सो हे जे काही पॉड्स अवेलेबल आहेत तिथे, हे पॉड्स आहेत, सी पॉड्स हे काम करतायत म्हणून ऍज अ क्लस्टर नोड हा वर्क करतोय. ओके, सिस्टम रिलेट क्यूब सिस्टम दिसतंय. तर हे पॉड्स कुणाचे आहेत? क्लस्टर नोडचे पॉड्स आहेत. समजलं का काय म्हणायचं आहे मला? येस. आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक दिसेल क्लस्टर आयपी, काही डिमन सेट्स आहे, काही डिप्लॉयमेंट्स आहेत. आता हे काय आहेत हे सगळे तुम्हाला नंतर न कळेल. ठीक आहे. बट येस, हे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही चेक करू शकता एखाद्या ग्रुपमध्ये. मार्केटिंग ग्रुपचे हे सगळे रिसोर्सेस. अंडरस्टूड गाईज? अंडरस्टूड इथपर्यंत? हॅलो अनिकेत, अनिरुद्धा. Yes, sir. ओके. Yes, sir. सो हे झालं. देन त्यानंतर आता हा नेम स्पेस जर तुम्हाला स्वतःचा क्रिएट करायचा असेल तर कसं करायचं? एखादा तुमचा स्वतःचा ग्रुप क्रिएट करायचा असेल तर काय करायचं? बाय डिफॉल्ट मध्ये तर तुम्ही काय करताय? बाय डिफॉल्ट मध्ये हा जो डिफॉल्ट वाला नेम स्पेस आहे यामध्ये काम करता. ओके. बट लेट्स कन्सिडर यू हॅव टू क्रिएट युअर ओन नेम स्पेस. सो सिंपल kubectl create ns namespace. फुल नेम लिहा और स्मॉल नेम, शॉर्ट नेम, बोथ वर्क्स. माय वर्क या नावाने तुम्ही नेमस्पेस क्रिएट करा. ठीक आहे. सो नेमस्पेस माय वर्क क्रिएटेड. लेट्स सी, माय वर्क नावाचा नेमस्पेस दिसेल. या माय वर्क्स ग्रुपमध्ये तुम्हाला काही कंटेनर क्रिएट करायचे असेल, सो सिंपल kubectl रन माय वर्क वन. ठीक आहे. माय वर्कच्या ऐवजी डब्ल्यू वर्क वर्क वन हा पॉडचं नाव असेल आणि हायफन हायफन img इमेज इक्वल्स टू httpd. httpd न घेता आपण घेऊ nginx. ठीक आहे. nginx घेतला आणि देन त्यानंतर जस्ट दॅट्स इट. काही करायची गरज नाहीये. आता हा कुठे काम करणार? तर इथे आपल्याला इमेजच्या आधीच हायफन n यूज करायचं आहे आणि माय वर्क यूज करायचं आहे. ठीक आहे. एंटर. इमेजेस. ओके, इमेज एंटर. ठीक आहे. एस नसतो इथे, सो नॉर्मल आहे. बघा पॉड क्रिएट झालाय, वर्क वन क्रिएटेड. आता चेक करा, गेट गेट पॉड्स इथे दिसणार. इथे दिसणार का तो? इथे दिसणार नाही, कारण आपण काम करतोय डिफॉल्ट वाल्या याच्यामध्ये, बाय डिफॉल्ट मध्ये. आणि आपण क्रिएट कुठे केलाय? तर नेमस्पेस माय वर्क मध्ये. सो तुम्हाला तिथे चेक करायचं असेल तर kubectl के गेट पॉड्स हायफन n माय वर्क. सी इथे दिसेल तो. ओके. सो तुमचा स्वतःचा ग्रुप तुम्ही कसं क्रिएट करणार ते समजलं. इन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हायफन ओ यूज करायचा आणि वाईड लिहायचा. इफ यू वॉन्ट टू कर्ल 192.168.1.5 you can access nginx pod. वेलकम टू nginx. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता या पॉडची जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, के गेट पॉड्स, सो सिंपल एक कमांड आहे डिस्क्राइब कमांड. के DESCRIBE डिस्क्राइब पॉड माय पॉड. ओके. एंटर. See a complete information about your
पॉड आणि त्यामध्ये कंटेनर कोणता आहे ते सुद्धा. नेम स्पेस कोणता आहे, डिफॉल्ट आहे नाव दिस वन. सर्व्हिस अकाउंट दिस वन. नोड कोणता आहे, नोड वन वर काम करतोय तर इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटतीये. लेबल तुम्ही कोणत्या नावाने याला असाइन केलाय, मायपॉड दिलेला आहे, कधी, कुठे. अनोटेशन मीन्स एक्स्ट्राचे लेबल्स, हा, एक्स्ट्रा आयडेंटिफिकेशन लेबल्स अनोटेशन्स. हे समोर पण येईल तुम्हाला कामात, सो लक्षात ठेवा की हे एक्स्ट्रा आयडेंटिफिकेशन लेबल्स असतात. ओके. सो आय पी ॲड्रेस कोणता आहे यामध्ये, कंटेनर, आता कंटेनरचं नाव सुद्धा माय पॉड आहे. आणि कंटेनर डी डिपेंडन्सीज, इमेज एनजीनेक्स कुठून आणली आहे त्याने, लायब्ररी एनजीनेक्स तिकडून घेऊन आलेला आहे तो. आणि बेसिक पूर्ण इन्फॉर्मेशन दिसेल तुम्हाला इथे. ओके. सो इथपर्यंत कोणाला काही इश्यू, अंडरस्टूड. एकदम बेसिक्स बघितलेलं आपण, की सिंपल पॉड कसा क्रिएट करायचा, नेम स्पेस कसं क्रिएट करायचं, आणि एक सर्व्हिस नोटपोर्ट सर्व्हिस एक्सपोज कसं करायचं तेवढं बघितलेलं आहे. जास्त काहीही आणखी क्रिटिकल थिंग्स आपण बघितलेल्या नाही. ओके. So yes, now you see API resource, this one command, name server, create कसं करायचं, create करताना simple -n द्यायचा, त्या नेमस्पेस मध्ये तुमचं वर्क होईल. रन कसं करायचं आहे ते तुम्ही बघितलंय, रन इन वन ऑफ नेम सर्व्हर कसं करणार क्रिएट तुम्ही, ते तुम्ही बघितलंय. बघितलं, ह्या सगळ्या कमांड झाल्या आपल्या बघून. हायफन गेट, गेट, गेट ऑल हे सुद्धा बघितलंय. आणि एखाद्या नेमस्पेस मधलं बघायचं असेल ते सुद्धा आपण बघितलंय, हायफन एन यूज करायचा असतो इथे. एक्सपोज, yes, you have seen expose command also. एक्सपोज कशासाठी करणार तर येस, त्याला इंटरनेट वरून ऍक्सेस करायचं असेल त्यासाठी. डिस्क्राईब कमांड यू ऑल्सो सी. ओके. डिस्क्राईब कमांड पण बघितली आपण. डिलीट कमांड आहे, एकदम सिंपल कमांड आहे, काय करणार आहोत आपण तर डिलीट करणार आहोत. कळलं का. आणि exec कमांड जी आपण डॉकर मध्ये बघितली सेम इथे बघायची आहे. kubectl कंटेनरच्या आतमध्ये कसं जायचं तर ते बघायचं असेल तर की गेट पॉड्स, हा पॉड आहे माय पॉड, याच्या आतमध्ये जाऊन चेक करायचं असेल कसं करायचं. सो kubectl exec-it, सेम डॉकर मध्ये पण हीच कमांड यूज केली होती आपण, आठवत असेल तर. अँड देन exec-it pod my pod, माय पॉड. आणि येस, यामध्ये आणखी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची आहे. हा पॉड आहे, कवरिंग नेम आहे, ठीक आहे. तर याच्या आतमध्ये कंटेनर भरपूर सारे असणार, तर कंटेनरचे नाव आपल्याला माहिती पाहिजे. आता सध्याच्या कंडिशनला याचं नाव काय दिलेलं असणार आहे, येस इथे बघा माय पॉड नाव आहे. सो माय पॉड आणि त्यानंतर बॅश. ओके. एनी मिस्टेक्स वी हॅव डन, नप. ओके. So let's see. Hyphen hyphen. Right. Now we are inside the container. Pod, mypod च्या आतमध्ये mypod नावाचाच एक कंटेनर आहे, त्यामध्ये आपण एंट्री घेतलेली आहे. ll कमांड चालते का, नाही चालणार, आपण कंटेनरच्या आतमध्ये आलोय आपण. सो हा nginx चा कंटेनर आहे, तर html चा पाथ काय असेल, html चा पाथ काय असेल, एनीवन नोज इट, आठवतो का. nginx आहे कंटेनरच्या आतमधला पाथ काय असतो त्याचा, गाईज काय असतो, ls
एक जण बोला रे व्यवस्थित. हम्म. स्लॅश USR. सर स्लॅश USR USR शेअर USR मध्ये शेअर आणि इथे असते Nginx. यामध्ये HTML असेल आणि इथे तुम्हाला दिसेल index.html जे की तुम्ही चेंज करू शकता. सो cat slash USR share nginx html index.html. So I have to overwrite the content. Hello, this is uh, mm, 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 KTest testing pod. Okay, H1. So simply save it. Control T. Your pod's content is now change. निघा बाहेर. Exit. You are in the container. Oh, sorry. Cube ctl get pods hyphen o wide curl 192.168.1.4. You can see the edited content. Okay, इंटरेस्टिंग आहे थोडंफार. डॉकर होतं, डॉकरच्या वरचा लेवल आहे आता हा. ठीक आहे, कंटेनर आहे बट कंटेनर्सला मॅनेज करायचं आता आपल्याला कुबरनेटिजने. इथपर्यंत काही इश्यू? सो ऑलमोस्ट ऑल बेसिक कमांड्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. गट इट गाईज? ओके. हॅलो. येस, तुम्हाला क्लस्टर रिलेटेड इन्फॉर्मेशन घ्यायची असेल कंप्लीट तर सिम्पली तुम्ही क्लस्टर रिलेटेड इन्फॉर्मेशन घेऊ शकता की आपल्याकडे क्लस्टर आहे तो कशा पद्धतीचा आहे. इन्फॉर्मेशन घेण्यासाठी सिंपल कमांड आहे kubectl cluster हायफन info. येस, क्लस्टर इन्फो. आता आपल्याकडे हा ऑनलाईन वाला क्लस्टर आहे तर छोटीशी इन्फॉर्मेशन दिली आहे. बट तुमचा AWS मधला क्लस्टर असेल किंवा मिनी क्यूब असेल तर जास्त इन्फॉर्मेशन असते. तर क्यूबरनेटिस कंट्रोल प्लेन इज रनिंग या IP ॲड्रेस वर रनिंग करतोय इंटरनली. कोर DNS इज रनिंग, नेमस्पेस, क्यूब सिस्टम सर्व्हिस, DNS प्रॉक्सी ह्या सगळ्या गोष्टी रनिंग मध्ये आहेत. तर ही कमांड पण तुमच्यासाठी तुमच्या क्लस्टरची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आवश्यक आहे. सो फॉर नाव येस, मला तरी वाटते इथे थांबावं आपण, कारण एक्स्ट्रा आणखी एक्सेस मध्ये तुमच्या डोक्याला त्रास नको. ठीक आहे, एनिथिंग एल्स? जर काही समजले नसेल तर पिंग करा पटकन. थांबतोय मी सध्या इथेच.